तर नाशिकमधील भोंदूबाबानंतर आता वसईतही भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईत स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ह्या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल करत पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात तो वर्ग करण्यात आलाय। मी शंकर तू पार्वती असं म्हणत महिलेवर या भोंदूनं अत्याचार केलेत। नाशिकचा भोंदूबाबा खरातचं प्रकरण ताजं असतानाच आता वसईतला भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचं प्रकरण समोर आलंय। मी तुझा महादेव तू माझी पार्वती असं सांगून पुण्यातल्या 35 वर्षीय महिलेवर या भोंदूबाबानं लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात 0 नंबरवर गुन्हा दाखल झालाय। पोलिसांनी भोंदूबाबाच्या वसईतील घरावर धाड टाकली असता तो फरार झाल्याचं दिसून आलं। या प्रकरणातील तपास पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय। पुणे पोलिसांचं पथकही आरोपीच्या शोधासाठी वसईत दाखल झालंय। त्याचा शोध सुरू आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यसोबत 2023 मध्ये सोशल मीडियावर ओळख झाली। मी महादेवाचा अवतार तू माझी पार्वती आहेस असं सांगून मैत्री वाढवली। धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्यानं जवळीक साधली। पुण्यात भेटीदरम्यान लॉजमध्ये नेऊन गुंगीचं औषध देत बलात्कार केला। ऋषिकेश वैद्यनं वसईत पुन्हा लैंगिक अत्याचार केल्याचंही महिलेनं सांगितलं। अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप आहे। 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, एकीकडे नाशिकचं प्रकरण खरातचं आणि आता पाठोपाठ वसईतलं हे प्रकरण समोर येतंय, काय अधिकची माहिती आहे? श्रुती अगदी बरोबर आहे। खरं तर नाशिकचं अशोक खरातचं प्रकरण गाजत असताना दुसऱ्या बाजूला वसईमधल्या आध्यात्मिक धर्मगुरू जो आहे ऋषिकेश वैद्य त्याच्या विरोधामध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या 35 वर्षीय पीडित महिलेनं ही तक्रार जी आहे ती वसई पोलीस ठाण्यामध्ये दिलेली होती की 2023 साली सोशल मीडियावरून जे आहे ती ऋषिकेश वैद्यनं जे आहे ती जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण पाहतो की धार्मिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेवरती अत्याचार जो आहे तो करण्यात आला। पहिली खरं तर ज्यावेळेस हा अपघात घडलेला होता तो म्हणजे 2023 ला तो पुण्यामध्ये आलेला होता की ज्याची सोशल मीडियावरून ओळख झालेली होती। मांजरी परिसरामध्ये असणाऱ्या एका लॉजवरती त्या महिलेला नेत त्यानं महिलेवरती अत्याचार जो आहे तो केलेला होता। 2025 पर्यंत हे सगळं प्रकरण सुरू होतं। त्यानंतर वसई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्या खरं तर हद्दीमध्ये पहिला आपण पाहतो एक घटना घडलेली आहे। मांजरी पोलीस ठाण्याकडे हे प्रकरण जे आहे ते वर्ग करण्यात आलेलं आहे। पुणे पोलिसांचे एक पथक जे आहे ते वसईमध्ये दाखल झालेलं आहे आणि ऋषिकेश वैद्यचा शोध जो आहे तो सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। आता ऋषिकेश वैद्यला खरं तर पुणे पोलिसांकडून आज अटक केली जाते का ताब्यात घेतलं जाते की पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकीकडे अशोक खरातचं प्रकरण गाजत असताना दुसऱ्या बाजूला वसईमधला हा भोंदूचं प्रकरण जे आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतंय। पुण्यातली ही 35 वर्षीय पीडित महिला आहे की जिनं वसई पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिलेली होती। घडलेला सगळा प्रकार जो आहे तो तिने खरं तर आपल्या पतीला सांगितलं आणि त्यानंतर नक्कीच प्रदीप, नक्कीच महत्त्वाची आणि मोठी घडामोड अपडेट्स घेत राहूच।